सर्वांना नमस्कार. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की यावर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे हे जे बजेट होतं हे पूर्ण बजेट नसून हे इंटरिम बजेट होतं, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मध्यावधी अर्थसंकल्प म्हणतो अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प होता. आणि इंटरिम बजेटमध्ये कुठल्याच मोठ्या धोरणाची घोषणा केली जात नाही, कुठलीही मोठी योजना आणली जात नाही, किंवा अफाट असा खर्च कुठल्या एका विशिष्ट गोष्टीवर केला जात नाही. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांसाठी येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांसाठी खर्च भागवता यावा म्हणून हे बजेट सादर केलं जातं. आपल्याकडे पद्धत अशी आहे की जी नवी सरकार येते, निवडणुका झाल्यानंतर जी नवी सरकार सत्तेमध्ये येते, तिचा अधिकार असतो संपूर्ण बजेट संसदेमध्ये मांडण्याचा. आणि असं जरी असलं तरी इंटरिम बजेटमध्ये ज्या धोरणांबद्दल बोललं जातं, ज्या योजनांबद्दल बोललं जातं, यावरून आपल्याला सरकारचं व्हिजन समजण्यामध्ये मदत होते. येणाऱ्या 25 वर्षामध्ये सरकार कशा पद्धतीने भारताचा विकास करणार आहे. 2047 पर्यंत आपण अमृतकाल हा साजरा करत आहोत आणि 2047 पर्यंत आपल्याला भारताचा सर्वांगीण विकास करायचा आहे. यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी सरकार करत आहे हे समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यासोबतच UPSC सारखी जी परीक्षा आहे यामध्ये अगदी प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू पर्यंत या सगळ्याच टप्प्यांमध्ये तुम्हाला या सगळ्या माहितीचा उपयोग होतो. कारण की भावी जे अधिकारी आहेत यांना सरकारची धोरणं, सरकारचं व्हिजन हे कशा पद्धतीने समजलेलं आहे हे या परीक्षांमधून जाणून घेतलं जातं. म्हणून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या सरकारच्या धोरणांबद्दल, व्हिजनबद्दल आणि या इंटरिम बजेटमध्ये प्रमुख कोणत्या कोणत्या घोषणा केल्या आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्या माहितीचा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेमध्ये जे उत्तरलेखन आहे, मुख्य परीक्षेमधलं जे निबंध लेखन आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या कशा पद्धतीचा उपयोग या माहितीचा होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शक्य झालं तर या विषयावर एक सेपरेट अशी व्हिडिओ सिरीज ही मी तयार करू शकतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून, या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून ही सगळी माहिती मी तुमच्या समोर आणू शकतो येणाऱ्या काळामध्ये. हे परत घ्या. खरं पाहिलं तर हा विषय इतका मोठा आहे की या विषयावर एक व्हिडिओ सिरीज होऊ शकते. आणि असं जर शक्य झालं तर या विषयावर मी एक सेपरेट सिरीज घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या माहितीचा खूप खूप उपयोग होईल. सो सुरू करूयात आपण या चर्चेला. माझं नाव स्वप्नील पुराणिक आणि वेळ वाया न घालवता या चर्चेला सुरुवात करूयात. माझं नाव स्वप्नील पुराणिक आणि आमच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढे जाण्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. सो आपण सुरू करूयात. आजचं हे जे डिस्कशन आहे, ही जी PDF आहे ही आपल्याला खूप इझिली अवेलेबल आहे. केंद्र सरकारचं जे वेबसाईट आहे indiabudget.nic.in, या लिंकवर तुम्हाला ही PDF सगळी मिळू शकते. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. तुम्ही तिथे जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता. आणि ही जी PDF आहे ॲक्च्युली सरकारनेच ही अपलोड केलेली आहे. अर्थमंत्र्यांचं जे काही भाषण आहे या भाषणाचं स्टेप बाय स्टेप विश्लेषण या PDF मध्ये केलेलं आहे. ज्या सिक्वेन्समध्ये अर्थमंत्री भाषण करत आहेत त्या सिक्वेन्समध्ये जे महत्त्वाचे मुद्दे हे या PDF मध्ये मांडून तुमच्यासाठीच एक प्रकारच्या नोट्स या गव्हर्नमेंटनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेल्या आहेत. आणि या नोट्सच्याच माध्यमातून आपण ही सगळी चर्चा करणार आहोत. विकसित भारत बाय 2047 हे व्हिजन आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 2047 पर्यंत आपल्याला आपल्या भारताला विकसित करायचं आहे. आता 2047 हे वर्ष का घेतलं तर 2047 पर्यंत आपण अमृतकाल हे जे पर्व आहे हे साजरे करत आहोत. जे शेवटची ही जी 25 वर्ष असणार आहेत, 2047 मध्ये आपल्या
स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, म्हणून आता ही मागच्या वर्षीपासून म्हणजे 2022-23 पासून तर 2047 पर्यंत ही 25 वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि येणाऱ्या 25 वर्षामध्ये आपल्याला विकास साधायचा आहे. आता हा विकास कसा असला पाहिजे याच्याबद्दलही गव्हर्नमेंट बोलतं आहे. हा विकास सर्वांगीण असला पाहिजे, सर्वसमावेशक असला पाहिजे आणि हा विकास साधण्यासाठी सरकार काय धोरण राबवतं आहे, कोणत्या मार्गाने जातं आहे, हे आपल्याला या बजेट स्पीचमधून पाहायला मिळणार आहे. सो जर आपण पहिली लाईन वाचली, आता अर्थमंत्र्यांच्या भाषणातल्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या कोट्स आहेत, महत्त्वाच्या ज्या लाईन्स आहेत, त्या या नोट स्वरूपामध्ये आपल्याला सरकारनेच दिलेल्या आहेत. तर पहिलं जे वाक्य आहे ते विजन सांगतं आपल्याला. या वाक्यावरून आपल्याला विजन कळतं. प्रॉस्परस भारत इन हार्मनी विथ नेचर, मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. म्हणजे आपल्याला भारत कसा बघायचा आहे येणाऱ्या 25 वर्षामध्ये, तर आपल्याला प्रॉस्परस किंवा विकसित भारत आपल्याला बघायचा आहे आणि त्यासोबतच जे निसर्ग आहे या निसर्गासोबत आपल्याला मिसळून घ्यायचा एकमेकाला. हार्मोनियस रिलेशनशिप म्हणजे आपल्याला निसर्गासोबत समरूप व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे, जेणेकरून निसर्गाचं संवर्धन पण आपल्याला करायचं आहे. त्या मार्गाने विकास तर साधायचाच आहे, परंतु निसर्गाचा ऱ्हास आपला कुठेतरी थांबवायचा आहे आणि त्यासोबतच मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे निसर्गाची काळजी करत असताना आधुनिक पायाभूत सुविधा ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, ब्रिज असतील, फ्लायओव्हर असतील, पोर्ट्स असतील, समुद्री बंदरं असतील, तर अशी आपल्याला विकसित करायची आहेत. आणि हे करत असताना ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल म्हणजे देशामधील जे सर्व नागरिक आहेत, समाजातले जे सर्व घटक आहेत, या सर्वांसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज, आपल्याला संधी निर्माण करायच्या आहेत. आता या संधी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. या संधी आर्थिक असू शकतात, या संधी राजकीय असू शकतात, या संधी करिअर विषयक असू शकतात, जॉबबद्दल असू शकतात. अशा अनेक प्रकारच्या संधी आपल्याला या आपल्या देशामध्ये, भारतामध्ये तयार करायच्या आहेत. याच्याबद्दल बोललं जातं आहे. सो हे विजन आहे प्रॉस्परस भारत. मग हे प्रॉस्परस भारतचा अर्थ काय, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भारत विकसित करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विकास करत असताना निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, निसर्गासोबत हार्मोनियस रिलेशनशिप स्थापन करायची आहे आणि हे करत असताना जे आपलं पायाभूत सुविधा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करायचं आहे. आणि हे करत असताना भारतातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक सामाजिक घटकाला, मग ते महिला असो, बालके असो, युवा वर्ग असो, वयोवृद्ध असो, मागासवर्गीय असो, ट्रायबल किंवा शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, समाजातल्या सर्वच घटकांसाठी आपल्याला चांगल्या अशा संधी तयार करायच्या आहेत, विकासाच्या संधी तयार करायच्या आहेत. आणि मग हे करत असताना पुढे गव्हर्नमेंट म्हणताय किंवा अर्थमंत्री म्हणतायत की डेव्हलपमेंटचा मंत्र काय असला पाहिजे, विकासाचा मंत्र त्यांनी सांगितलेला आहे. तर विकासाचा मंत्र आहे सबका साथ सबका विकास. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोदी सरकार किंवा NDA प्रणित जे सरकार आहे, ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, यांचं जे लक्ष आहे किंवा यांचं जे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सबका साथ आणि सबका विकास. म्हणजे विकास तर साधायचा आहे, सगळ्यांचा विकास साधायचा आहे, परंतु हे करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे, सगळ्यांचा विकास आपल्याला सोबत एकत्र साधायचा आहे. म्हणजे असं नाही की विशिष्ट वर्गालाच आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे, तर सबका साथ, सगळ्यांना सोबत घेऊन आपला सगळ्यांचा विकास साधायचा आहे. आणि हे करत असताना आपल्याला काय बघायचं आहे, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट फॉर ऑल हे आपलं उद्दिष्ट आहे. सर्वांसाठी सर्वसमावेशक विकास आपला साधायचा आहे. मग कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट किंवा सर्वसमावेशक विकास हा जो शब्द आहे, हा परीक्षाच्या माध्यमातून किंवा परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे. मग पूर्वपरीक्षा तर ठीक आहे, परंतु मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला उत्तर लिहायची असतील, जेव्हा आपल्याला निबंधलेखन करायचं असेल किंवा जेव्हा आपल्याला उत्तरांचं कन्क्लुजन लिहायचं असेल, तर त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट फॉर ऑल, सर्वसमावेशक सर्वांगीण विकास
हा जर शब्द आपण या ठिकाणी वापरला तर त्याचं अजून चांगलं असं वेटेज पडणार आहे, त्याचे मार्क्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. तर त्यामुळे विकास हे बघत असताना आपल्याला सर्वसमावेशक सर्वांगीण विकासावर फोकस करायचा आहे. थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्याचे जे सुरुवातीचे काही वर्ष होते त्यामध्ये आपण आर्थिक वृद्धीला महत्त्व दिलं होतं, इकॉनॉमिक ग्रोथला महत्त्व दिलं होतं. GDP ग्रोथ रेट वाढला पाहिजे, विकास दर, आर्थिक विकास दर, वृद्धी दर वाढला पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करत होतो. मग हळूहळू आपला जो अप्रोच आहे हा बदलत गेला आणि आर्थिक वृद्धी ही क्वांटिटेटिव्ह आहे, म्हणजे संख्यात्मक आहे. मग आर्थिक वृद्धीसोबतच आर्थिक विकासाला महत्त्व दिलं गेलं. मग आर्थिक विकासामध्ये काय तर क्वांटिटेटिव्ह किंवा संख्यात्मक विकास तर आहेच, आर्थिक वृद्धी तर आहेच, त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न वाढतं आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आहे, परंतु त्यासोबतच राहणीमानाचा दर्जा सुद्धा वाढला पाहिजे, शिक्षणचा प्रसार झाला पाहिजे, आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहिलं पाहिजे आणि ज्या बेसिक सोयी सुविधा आहेत या सगळ्यांना मिळायला पाहिजे, याच्यावर फोकस करण्यात आला. मग आता बघा, टप्प्याटप्प्याने बघा, आर्थिक विकासाला, आर्थिक वृद्धीला पहिले महत्त्व दिलं गेलं, आर्थिक वृद्धीवरून आपण गेलो आर्थिक विकासावर. मग हळूहळू काही दिवसांनी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा सर्वसमावेशक आर्थिक विकास याचं आपल्याला महत्त्व जाणवलं. कारण की आपण 1991 पर्यंतचा प्रवास बघितला आणि त्याच्यानंतर उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आपण लागू केलं, जे आर्थिक धोरणं आपण, आर्थिक सुधारणा आपण केल्या, त्यानंतर आपण जागतिकीकरणाकडे वळलो आणि आर्थिक जो वृद्धी आहे ती झपाट्याने होत गेली. परंतु त्यासोबत आपल्याला असं कळलं की आर्थिक वृद्धी आणि राहणीमानाचा दर्जा हा फक्त काही विशेष लोकांचा होतो आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत, गरीब अधिक गरीब राहत चाललेले आहेत. यामुळे आपण विकासाकडून सर्वसमावेशक विकास किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटकडे वळालो. आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचा अर्थ काय की आर्थिक वृद्धीची, आर्थिक विकासाची जी फळं आहेत ही आपल्याला अगदी तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहेत. याला आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो किंवा सर्वसमावेशक विकास म्हणतो. आणि आता इथून इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटवरून आपण गेलो आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे सर्वसमावेशक सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे. म्हणजे फक्त शिक्षणात विकास झाला पाहिजे का, फक्त आरोग्यात विकास झाला पाहिजे का, फक्त पायाभूत सुविधा मध्ये विकास झाला पाहिजे का, फक्त इंडस्ट्रीजचा विकास झाला पाहिजे, तर असं नाहीये. तर सर्वसमावेशक सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत सुविधा असेल, डिजिटल टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान असेल, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, गव्हर्नन्स, या सर्व क्षेत्रांमध्ये विकास झाला पाहिजे आणि तो सर्वसमावेशक आणि सर्वांगीण असला पाहिजे. आणि हे करत असताना आपण आणखीन एका संज्ञेला महत्त्व देतो, ते म्हणजे शाश्वत विकास. विकास कसा असला पाहिजे, म्हणजे ब्रिज बांधायचे आणि ते 3-4 वर्षातच पडायचे का, पडू द्यायचे का, मोठी मोठी धरणं बांधायची आणि खूप पाऊस आला, खूप महापूर सारखी परिस्थिती आली आणि त्याच्यामुळे तो धरण कोसळला आणि मग असं म्हणायचं का की खेकड्यांनी तो धरण खाल्ला आणि खेकड्यांमुळे तो धरण पडला. तर याला आपण विकास म्हणतो, परंतु हा विकास हा टिकाऊ नाहीये, हा दीर्घकालीन विकास नाहीये. तर म्हणून आपल्याला विकास साधायचा आहे, हा सर्वसमावेशक सर्वांगीण विकास साधायचा आहे, परंतु तो विकास हा शाश्वत असला पाहिजे. विकास हा लॉंग टर्म असला पाहिजे, टिकाऊ असला पाहिजे. विकास अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे की येणाऱ्या पिढींना पण त्याचा उपयोग, त्याचा फायदा, त्याचा लाभ घेता आला पाहिजे. सो अशामुळे जो विकासाचा जो मंत्र आहे तो सबका साथ सबका विकास आहे आणि याच्यातून आपलं जे लक्ष्य आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट फॉर ऑल. आणि म्हणून सरकारचं असं लक्षात आलेलं आहे, सरकारचं असं म्हणणं आहे की नुसतंच सबका साथ आणि सबका विकास असं म्हणून चालणार नाहीये, तर सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास याची सुद्धा आपल्याला गरज आहे. सर्वांना आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे, सर्वांचा विकास करायचा आहे आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
मग सर्वांचा विश्वास कसा संपादित करणार, तर आपण त्रिसूत्री सांगितलेली आहे. निर्मला सीतारामन त्यांच्या भाषणामध्ये त्रिसूत्री सांगितली आहे, ट्रिनिटी सांगितलेली आहे. एक म्हणजे डेमोग्राफी, एक म्हणजे डेमोक्रेसी आणि तिसरं म्हणजे डायव्हर्सिटी आणि बॅक्ड बाय सबका प्रयास. आता हे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे कसं साधायचं, तर आपल्याकडे डेमोग्राफी, लोकसंख्याशास्त्र, भारताकडे लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. सो खूप रिच असा डेमोग्राफिक डिव्हिडंड हा भारताकडे आहे. भारताची जी युवा लोकसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. वय वर्ष 15 ते वय वर्ष 59 हे अशा काम करणाऱ्या वयोगटामध्ये जी लोकसंख्या आहे ती भारतामध्ये सर्वाधिक आहे. आणि यामुळे आर्थिक वृद्धीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी भारतासारख्या देशाला खूप लाभ होणार आहे. अशा पद्धतीचा डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आपल्याकडे असल्यामुळे याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. मग डेमोग्राफी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे डेमोक्रेसी महत्त्वाची आहे, कारण की आपला भारताचा जो पिलर आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे आहे डेमोक्रेसी. या डेमोक्रेसीच्या आधारावर, या लोकशाहीच्या आधारावर आपण इतक्या वर्षांपासून, म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले तरीसुद्धा सगळ्यात युवा, सगळ्यात व्हायब्रंट, सगळ्यात एनर्जेटिक आणि सगळ्यात मोठी अशी भारताची डेमोक्रेसी आहे, भारताची लोकशाही आहे. भारताची लोकशाही अजूनही टिकून आहे. म्हणून आपल्याला लोकशाहीला महत्त्व द्यायचं आहे, लोकशाहीला पण आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. आणि तिसरं म्हणजे डायव्हर्सिटी, विविधता. सो भारतामध्ये सगळ्या प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे भौगोलिक विविधता आहे, आपल्याकडे नैसर्गिक विविधता आहे, वनांमध्ये विविधता आहे, पर्वतांमध्ये विविधता आहे, आपल्या लोकसंख्येमध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे वंश हे भारतामध्ये राहतात, वेगवेगळ्या भाषा, भाषिक विविधता आहे, वस्त्रांची विविधता आहे, खानपानाची विविधता आहे. तर ही विविधता आपल्या भारताची सगळ्यात महत्त्वाचा हा ठेवा आपल्यासाठी आहे. मग त्यामुळे डेमोग्राफी, डायव्हर्सिटी आणि डेमोक्रेसी या तिन्ही गोष्टींना जर आपण महत्त्व दिलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सबका प्रयास, म्हणजे प्रयास फक्त मी एकट्याने करून चालणार नाहीये, प्रयास फक्त सरकारने करून चालणार नाहीये, प्रयास फक्त नरेंद्र मोदीजींनी करून चालणार नाहीये, तर सगळ्यांचा प्रयास, सगळ्यांचे प्रयत्न आपल्याला या कार्यासाठी लागणार आहेत. 2047चं जे भारताने स्वप्न बघितलेलं आहे की 2047 पर्यंत भारताचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, शाश्वत असा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांचा प्रयास सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मग त्यामुळे जर लोकसंख्याशास्त्र म्हणजे डेमोग्राफी, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, या तीन गोष्टींना जर आपण महत्त्व दिलं आणि सगळ्यांनीच एकमेकांची साथ दिली, तर आपल्याला सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या माध्यमातून आपल्याला जो विकसित भारताचे स्वप्न आहे हे पूर्ण करता येणार आहे.